अशी असल्याचा सविस्तर अर्थ दिला आहे. मूळ अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. 1. येणे सुखेरुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. 2. आकाश मंडप पृथ्वी हे आसन, रमे तिथे मन क्रीडा करू. 3. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. 4. अभंगाचा सविस्तर अर्थ. 1. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. अर्थ. जंगलातील झाडे, वेली, वृक्षवल्ली आणि तिथे राहणारे प्राणी, वनचरे, हेच आमचे खरे सोयरे म्हणजेच नातेवाईक आणि मित्र आहेत. तिथे राहणारे पक्षी सुद्धा त्यांच्या सुंदर आणि मधुर आवाजात गाणी गाऊन आम्हाला साथ घालतात, आमचे स्वागत करतात. 2. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. अर्थ. या निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या सुखामुळे मला आता एकांतात बंडाच्या डोंगरावर किंवा जंगलात राहणे खूप आवडते. माणसांच्या गराड्यात राहिल्याने एकमेकांचे गुणदोष हेवे दावे पाहावे लागतात, ज्यामुळे मन विचलित होते. पण निसर्गात कोणाचाही दोष आपल्या अंगाला चिकटत नाही. इथे फक्त निखळ शांतता आणि पवित्रता मिळते. 3. आकाश मंडप पृथ्वी हे आसन, रमे तिथे मन क्रीडा करू. अर्थ. या निसर्गात आल्यावर हे अथांग पसरलेले निळे आकाश म्हणजे जणू आमचा मंडप, छत आहे, आणि ही विस्तीर्ण पृथ्वी म्हणजे आमचे आसन, बैठक आहे. अशा या भव्य आणि सुंदर निसर्गरूपी घरात माझे मन आनंदाने रमते आणि स्वच्छंदपणे क्रीडा विहार करते. 4. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. अर्थ. तुकाराम महाराज म्हणतात की या निसर्गाच्या कुशीत आणि एकांतात मला स्वतःच्या मनाशी संवाद साधता येतो. बाहेरील जगातील निरर्थक वादविवाद सोडून माणूस जेव्हा स्वतःच्याच मनाशी वाद आत्मपरीक्षण घालतो तेव्हा त्याला सत्याचा आणि ईश्वराचा साक्षात्कार होतो. थोडक्यात सांगायचे तर तुकोबा या अभंगातून सांगतात की माणसाने निसर्गाला आपले मानले पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर माणसाचे मन शांत होते, वासना आणि विकार दूर होतात आणि माणसाला स्वतःचा शोध घेता येतो. आजच्या प्रदूषण आणि निसर्गाचा ऱ्हास होत असलेल्या काळात हा अभंग आपल्याला पर्यावरण रक्षणाचा अत्यंत मोलाचा संदेश देतो.